ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वंदना मृत्युमोक्षे यमामृता. नमस्कार मैत्रिणींनो, स्त्री पुरुषांनी आवर्जून करा या 5 पैकी एक उपाय. मैत्रिणींनो, बघा, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपण दिवस रात्र कष्ट करतो, घाम गाळतो, पण महिना अखेरेला हातात काहीच उरत नाही का? आपल्या हक्काचा पैसा दवाखान्यात किंवा नको त्या कारणासाठी खर्च होतो. कधी कधी असं वाटतं ना की कोणाची तरी वाईट नजर आपल्या सुखी संसाराला लागली आहे. मुले अभ्यासाला बसतात पण त्यांचे लक्ष लागत नाही. पती कामावर जातात, शेतात जातात, पण त्यांना योग्य सन्मान मिळत नाही, कष्ट केलेलं यश मिळत नाही. आणि सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे ज्यांचं आपण कधीच वाईट चुकीचे केलं नाही तेच लोक विनाकारण आपलं शत्रू बनून पाठीत खंजीर खुपसतात. आता तुम्ही म्हणाल, ताई, नशीबच खराब आहे आमचं. नशिबात असेल तेच मिळेल ना? तर थांबा, आज मी तुमची हीच विचार करण्याची पद्धत बदलायला आली आहे. नशीब हे हाताच्या रेषेमध्ये नसते, तर ते आपल्या कर्मात आणि योग्य वेळी केलेल्या योग्य उपायामध्ये असतं. आणि ते वेळ, तो सुवर्णयोग आता जवळ आला. येत्या 16 मे 2026 रोजी येणार आहे शनी जयंती आणि शनी अमावस्या. ही काही सामान्य दिवस नाही, हा असा दुर्मिळ योग आहे, तो कित्येक वर्षांनी आपल्या दारी आला आहे. आकाशमंडळातील ग्रह ताऱ्यांची स्थिती अशी बदलणार आहे, ती तुमच्या आयुष्यातील दुःखाचा गडद अंधार कायमचा मिटून तिथे प्रगतीचा सूर्योदय होऊ शकतो. प्रथम आपण जाणून घेऊया की शनिदेवाचा जन्म कसा झाला. तर सूर्यदेवाची पत्नी संध्या, तिला सूर्याचं तेज सहन झालं नाही. मग तिने काय केलं? तिच्या जागी छायाला पाठवलं. मग छायाला पुत्र झाला, तो शनी. पण त्या काळात छाया पूर्ण भगवान शिवशंकरांचे ध्यान करत होते. जसं तिचं लक्ष भगवान शिवशंकरावर होतं, त्यामुळे तिने तिच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही, आणि म्हणून शनिदेव जन्मतः थोडे दुर्बळ होते. परीसभर म्हणून सूर्यदेवाने त्यांना नाकारले. त्यामुळे शनिदेव हे जे दुर्बळ घटक आहेत, समाजात त्यांचे कारकत्व शनिदेवाकडे आहे. त्याच्यामुळे असे हे विविध आजार निर्माण होतात. पैसा येत नाही. खूप परिश्रम करून जो पैसा आपण मिळवतो तो मुळात कमी असतो. आला तर तो टिकत नाही. घरात ज्यांना आपण वर्षानुवर्ष आपलं माणूस समजतो किंवा बाहेर सुद्धा आपले मित्र असो, कोणी असो, त्याचं खरं स्वरूप आपल्यासमोर येतं. कारण शनिदेव हे न्यायाधीश आहे. ते बरोबर आपल्याला जाणवून देतात की बाळा, तू चुकतोयस. खरंच तुझ्यावरचा विश्वास ठेवतोय, तो तुझा विश्वासघात तर करत नाही ना? खरं तर ती शनिदेवांची कार्य करण्याची पद्धत झाली. उदाहरणार्थ, त्यांची कार्य समजण्याची पद्धत मला समजायला झालं तर छडी लागे छम छम विद्या येई गम गम. तो जो शिक्षक असायचा आणि त्याचे मुख्याध्यापक म्हणजे शनिदेव. शनिदेव हे शिक्षा देणारे देव नाहीत, तर शिक्षण देणारे देव आहेत. त्या काळी आपल्याला कधीच राग येत नव्हता. आपल्याला छडी बसली तर आपण विचार करायचो की आपलं कुठेतरी चुकले. त्याप्रमाणे शनिदेवाची छडी बसली तर आपण समजायला हवं की आपलं कुठेतरी काहीतरी चुकले. आपण जर छोटासा बदल केला तर नक्की आपल्या आयुष्यात बदल होईल. अर्थात हा दिवस स्वतःकडे पाहण्यासाठी, आपले चांगले कर्म करण्यासाठी दिवस मानला जातो. शनिदेवांचे अतिशय सोपे उपाय आहेत. लोकांना वाटतं की आपले संकट मोठे आहे, आपले प्रश्न मुद्दे मोठे आहेत, तर उपायही मोठेच असतील. तर उपाय अतिशय छोटे आहेत, कारण शनिदेव छोट्याशा गोष्टीला सुद्धा प्रसन्न होतात आणि आनंदित होतात. आता उपाय सगळ्यांना लागू होतो. तर शनी अमावस्येच्या दिवशी, शनी जयंतीच्या दिवशी हा अतिशय साधा सोपा उपाय आहे. तर तुमच्या सर्व समस्यावर हा उपाय आहे. तर आपण शनी अमावस्येच्या दिवशी, बघा, आपण रोजच चपात्या बनवतो, परंतु शनी अमावस्येच्या दिवशी प्रथम जी चपाती बनवतो, पोळी बनवतो, आणि त्याला प्रथम अलगद थोडंसं तूप किंवा तेल लावल्यानंतर अर्धा भाग हा गाईला खायला घालावा, त्यातला चतकोर भाग कुत्र्याला खायला घालावा, आणि चतकोर भाग गाईला खायला घातला तर उपाय अतिशय प्रभावी आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या सर्व समस्या, संकटे नष्ट होतील. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 2 गुपित गोष्टी म्हणजे वस्तूंबद्दल सांगणार आहे, ज्याची ताकद पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. या 2 वस्तूंचा वापर जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे केला तर जो शत्रू आहे, तुमची झोप उडवत आहे, तो शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. इतकेच नाही तर तुमच्या पतीच्या नोकरी, व्यवसायात आणि मुलांच्या प्रगतीत असा चमत्कार घडेल की जग पाहत राहील. लोक तुम्हाला विचारतील, ताई, असं काय केलं की तुमचं नशीब रातोरात बदललं? पण एक छोटी अट आहे. हे उपाय अत्यंत प्रभावी आणि ऊर्जावान आहेत.
त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप करू नका. जर तुम्ही अर्धी माहिती ऐकून उपाय केला तर त्याचे फळ मिळणार नाही. अर्धवट ज्ञान हे नेहमी धोकादायक असतात. म्हणून हा 20 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील पुढची 20 वर्ष सुखाची करण्यासाठी आहे. त्यामुळे पूर्ण पहा. आणि हो, आपण या मंगल कार्याची सुरुवात एका सकारात्मक ऊर्जेने करूया. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मुलांवर प्रेम असेल आणि तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुमची प्रगती व्हावी, तर येत्या शनी अमावस्येच्या दिवसापासून, शनी जयंतीच्या दिवसापासून कुठल्याही वृद्ध माणसांची, अपंग व्यक्तीची, असहाय्य व्यक्तीची चेष्टा, मस्करी आणि तिरस्कार करू नका, द्वेष करू नका. आई वडिलांची मनापासून सेवा करा आणि दिवसभर शनिदेवाचे नामस्मरण करा. ओम शनेश्वराय नमः. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, बघा, 16 मे हा केवळ कॅलेंडरचा एक दिनांक नाही, तर हा साक्षात कालपुरुषाचा म्हणजेच न्यायदेवता शनिदेवाचा जन्मोत्सव आहे. अनेकांच्या मनात शनिदेवाबद्दल प्रचंड भीती असते. लोक म्हणतात, ताई, शनीची साडेसाती सुरू झाली की आयुष्य उद्ध्वस्त होतं. शनीची दह्या सुरू झाली की आयुष्यात संकटे, दुःख यायला सुरुवात होतात. पण माझ्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. शनिदेव हे क्रूर नाही, तर ते न्यायप्रिय आहेत. ते केवळ आपल्या कर्माचा हिशोब मागतात. जर तुमची नियती साफ असेल, तुमचे कर्म शुद्ध असतील, तर हे शनिदेव तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतात. ते जेव्हा द्यायला लागतात तेव्हा रंकाचा रावण करायला त्यांना काही क्षणही पुरेसे असतात. पण यंदाची ही शनी जयंती इतकी खास आहे का? कारण यंदा या दिवशी अमावस्या तिथीचा असा काही अद्भुत सहयोग घेऊन आला आहे, जो गेल्या कित्येक दशकात पाहायला मिळाला नव्हता. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर या दिवशी ब्रह्मांडात अशा काही लहरी आणि ऊर्जा सक्रिय होणार आहेत, ज्या तुमच्या जीवनातील कर्माचे अडथळे क्षणात भस्म करू शकतात. हा असा दुर्मिळ योग आहे जिथे शनिदेवाची शक्ती आणि अमावस्येची गुप्त ऊर्जा एकत्र येत आहे. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी 5 विशेष असे उपाय सांगणार आहे. ते नीट समजून घ्या. यातला 3रा उपाय तुमच्या घराची तिजोरी आणि पतीच्या प्रगतीशी संबंधित आहे. तर 5वा उपाय तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि घरातील जुन्या आजारपणाला मुळापासून उपटून टाकण्यासाठी आहे. त्यामुळे जर तुमच्याकडून हा योग चुकला आणि तुम्ही काही घाईघाईत हा उपाय चुकीच्या पद्धतीने केला, तर कदाचित पूर्ण वर्षभर तुम्हाला प्रगतीसाठी संघर्ष करावा लागेल आणि नंतर पश्चाताप करून काही साध्य होणार नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते, प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष द्या. आज मी तुम्हाला त्या 2 चमत्कारिक वस्तूंबद्दल सांगणार आहे, ज्या तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत, पण त्या कशा वापरायच्या आहेत कोणालाही माहीत नाही. या 2 वस्तू आणि हे 5 उपाय तुमची आणि तुमच्या कुटुंबाची पिढी घडवू शकतात. मैत्रिणींनो, तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की ताई, वर्षभरात अनेक क्षण येतात, मग या 16 मेच्या दिवसात असं काय विशेष आहे? उपाय आपण याच दिवशी का करायचे? याचे उत्तर आपल्याला अध्यात्मशास्त्रात दडलेले आहे. बघा, शनिदेव हे आपल्या कर्माचे हिशोबनीस आहेत. त्यांना दंडाधिकारी म्हटलं जातं. जसं एखादा न्यायाधीश न्यायालयात बसून शिक्षा किंवा बक्षीस ठरवतो, तसेच शनिदेव आपल्या दुःख आणि सुख आपल्या कर्मानुसार ठरवतात. शनी जयंती ही त्यांची सर्वात जास्त जागृत करण्याची तिथी आहे. आणि जेव्हा याला अमावस्येची जोड मिळते, तेव्हा एक प्रचंड मोठी आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. अमावस्या ही एक अशी रात्र असते जेव्हा नकारात्मक शक्ती क्षीण होतात आणि आपण केलेली पितृसेवा किंवा केलेले उपाय थेट ईश्वरांपर्यंत पोहोचतात. जेव्हा शनी जयंती आणि अमावस्या एकत्र येतात, तेव्हा ब्रह्मांडातील शनी तत्व आणि पृथ्वी तत्व यांचा एक दुर्मिळ संयोग होतो. याचा अर्थ असा की या दिवशी तुम्ही केलेले छोटेसे उपाय सुद्धा तुमच्या आयुष्यात हिमालयाची उंचीचे फळ घेऊन येतात. चला तर मग वेळ वाया न घालवता वळूया आपल्या पहिल्या उपायाकडे, जो तुमच्या घरात आनंदाचे उधळण करेल. हे उपाय करायचे 3 मुख्य आणि प्रभावी उद्देश आहेत. ते प्रथम बघूया. नंबर 1, कर्माचे शुद्धीकरण. आपण मनुष्य आहेत. आपल्या हातून कळत नकळत अनेक चुका होतात. कोणाचे मन दुखावले जातात, तर कधी आपल्या हातून एखादा जीव मारला जातो. हे छोटे छोटे पाप दोष झाकून आपल्या प्रगती भिंती उभी करतात. तर या शनी अमावस्येच्या दिवशी, शनी जयंतीच्या दिवशी हे उपाय म्हणजे तुमच्या कमाईची सफाई आहे. हे केल्याने तुमच्या नशिबाची सुचलेली धूळ झटकतली जाते आणि मार्ग मोकळा होतो. नंबर 2, ग्रहदोषातून कायमची सुटका. ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती सुरू आहे किंवा ढह्या सुरू आहे, त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे जणू संजीवनीच आहे. तुम्हाला वाटतंय की
का की तुमचे काम शेवटच्या टप्प्यावर येऊन अडकतात. पैसा येतो पण तो टिकत नाही. मग समजून जा की शनी ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल नाही. या दिवशीचे तोडगे या ग्रहाची तीव्रता कमी करतात. तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपाऐवजी त्यांची कृपा मिळवून देतात. 3. नकारात्मकतेचा आणि वाईट नजरेचा समोर नाश. अनेकदा आपल्याला वाटतं कोणाची तरी नजर लागली आहे का माझ्या हसत्या खेळत्या घराला. कधी कधी विनाकारण भीती वाटते, तर कधी कधी पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून सतत भांडण तंटे होतात. तर मैत्रिणींनो, अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा सक्रिय असते. पण याच दिवशी जर तुम्ही मीठ आणि कोळशाचा तो उपाय जो मी पुढे सांगणार आहे ती केला, तर घरातील तंत्रमंत्र किंवा कोणाची वाईट दृष्टी जळून राख होईल. तुमच्या घराभोवती एक सुरक्षतेचे कवच तयार होईल, ज्याला कोणीही भेदू शकणार नाही. आता विचार करा, जर केवळ एका दिवसाच्या उपायाने तुमच्या आयुष्यातील एवढी मोठी संकट टळणार असतील, तर मग मुहूर्त चुकवणं कितपत योग्य आहे. म्हणून आता मी तुम्हाला त्या 2 विशिष्ट वस्तूंबद्दल सांगणार आहे, ज्याबद्दल मी सुरुवातीला बोलले होते. या वस्तू सध्या साध्या वाटतील, परंतु शनी अमावस्येच्या आणि शनी जयंतीच्या दिवशी रात्री त्या साक्षात शस्त्र बनून तुमच्या संकटावर वार करते. चला तर मग जाणून घेऊया त्या सर्वात महत्त्वाच्या तिसऱ्या उपायांबद्दल, जो तुमच्या मुलाच्या आणि पतीच्या भाग्याची कडी उघडणार आहे. नंबर 1. मोहरीच्या तेलाचा प्रभावी उपाय म्हणजे छायादान विधी. आरोग्यासाठी कवच असतं. कसा करायचा सांगते. हा उपाय शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी करा. एका स्टीलच्या किंवा मातीच्या वाटीत मोहरीचे तेल घ्या. शांत चित्ताने त्या तेलात स्वतःच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब म्हणजेच तुमची सावली पहा. याला छायादर्शन म्हणतात. त्यानंतर त्यात 2 काळे तीळ टाका. हे तेल शनी मंदिरात अर्पण करा किंवा घराबाहेर बसलेल्या गरजू व्यक्तींना दान करा. फायदा काय होतो ऐका. मैत्रिणींनो, हा विधी साक्षात शनिदेवांना अर्पण केलेला असतो. यामुळे तुमच्या शरीरातील जुने आजार, सांधेदुखी, मानसिक थकवा दूर होतो. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते आणि तुमच्या आरोग्यावर आलेले संकट हे तेल आपल्या सोबत घेऊन जातात. नंबर 2. दुसरा उपाय म्हणजे शत्रुविजय उपाय. काळा कोळसा आणि मीठ. सर्वात प्रभावी कसा करावा ऐका. हा उपाय रात्रीच्या वेळी करायचा आहे. एक काळा कोळसा आणि थोडे खडे मीठ, शक्य असल्यास समुद्री मीठ घ्या, नसेल शक्य तर खडे मीठ घ्या. एका काळ्या कपड्यात हे दोन्ही बांधून त्याची पुडी करा आणि ही पोटली घराच्या नैऋत्य कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजाच्या मागे एका रात्रीसाठी ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मेला रविवारी सकाळी कोणाशी न बोलता ही पोटली वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा निर्जन ठिकाणी मातीत गाडून टाका. फायदा. ज्याच्या कामात लोक विनाकारण खोडा घालतात, त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्रास दिला जातो किंवा ज्यांच्या मागे कोर्टचे लाचण लागले आहे, तसेच तुम्ही कुठेही कार्य केलं तर ते कार्यस्थळ होत नसेल. समजा तुम्ही कुठलेही काम करताना आधी प्रत्येकाला सांगताना ते काम पूर्ण होत नसेल, तर हा त्याच्यासाठी सुद्धा उपाय आहे, म्हणजे रामबाण उपाय आहे. या दोन्ही वस्तू तुमच्या आयुष्यातील शत्रूंची बुद्धी पलटायच्या भाग पाडते. तो शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल आणि तुमच्या वाटेतून स्वतःहून बाजूला होईल. नंबर 3. तिसरा उपाय पिंपळ वृक्षाची सेवा. पती आणि मुलांच्या प्रगतीसाठी कसा करावा सांगते. शनी अमावस्येच्या शनी जयंतीला दुपारी किंवा संध्याकाळी एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात थोडे कच्चे दूध आणि काळे तीळ टाका. हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणा घालत्यावेळी ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. सायंकाळी या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. फायदा. पिंपळाच्या वृक्षाखाली ब्रह्मा, विष्णू, महेश वास असतो. या सेवेमुळे पतीच्या व्यवसायातील आर्थिक कोंडी फुटते, अडकलेला पैसा परत येतो आणि मुलांच्या बुद्धीला शनिदेवाच्या कृपेने प्रचंड धारा येतो. 4. काळ्या वस्तूंचे दान. नशीब चमकवणारा हा उपाय आहे. कसा करावा सांगते. दान हे नेहमी गुपित आणि मनापासून असावे. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद आणि काळ्या रंगाची छत्री एखाद्या गरजू वयोवृद्ध व्यक्तीला द्या किंवा मातीचा माठ दान करा किंवा पानपोईची सोय करा. पशुपक्ष्यांना पाण्याची सोय करा. फायदा. दान केल्याने तुमच्या कर्माचा साठा वाढतो. तुमच्या प्रगतीमध्ये जो ब्लॉकेज आला आहे तो दूर होतो. घरात धान्याची आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही. याला भाग्य उघडणारा तोडगा मानले जाते. नंबर 5. पाचवा उपाय मारुती स्तोत्र आणि शनी मंत्राचा जप. मानसिक शांतीसाठी कसा करावा सांगते ऐका. रात्री 8 नंतर जेव्हा शांतता असते तेव्हा देवासमोर दिवा लावून बसा. 3 वेळा हनुमान चालीसा पठण करा किंवा श्रवण करा किंवा शनी वज्रभंजर स्तोत्र पठण करा. जर काहीच जमत नसेल तर केवळ ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा 3 माळी जप करा.
फायदा, ज्यांना रात्री भीती वाटते, स्वप्नात वाईट गोष्टी दिसतात किंवा जे नैराश्यात डिप्रेशनमध्ये असतात त्यांच्यासाठी हा उपाय संजीवनी आहे. 6. शनी अमावस्येच्या दिवशी लवंग दान केल्याने राहू दोष संपतो आणि कुटुंब सुख समृद्धी येते. अमावस्येला सकाळीच स्नानानंतर शिवलिंगावर काळ्या तिळासह 5 लवंगा अर्पण करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो. अमावस्येच्या दिवशी पाण्यात मीठ टाकून ती फरशी पुसल्याने घरातील वाईट शक्तीचा प्रभाव नाहीसा होतो. फायदा, शनी अमावस्येला हे उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होऊन दुःखापासून मुक्तता मिळते, सुख समृद्धी प्राप्त होते, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो, वाईट शक्तीचा प्रभाव नाहीसा होतो. शनिदेव हे हनुमंतांच्या भक्तावर कधीच दृष्ट होत नाहीत, त्यामुळे तुमच्या मनातील भीती निघून जाईल आणि तुमच्या मनामध्ये एक नवीन आत्मविश्वास मिळेल. हे 5 उपाय तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून सुखाचा प्रकाश आणतील. पण लक्षात ठेवा, हे करताना मनामध्ये कुठेही शंका ठेवू नका. कुठलीही गोष्ट करताना श्रद्धेने केले तर कार्य उपाय कधीच वाया जात नाही. माता भगिनींनो, हे उपाय करताना मनात श्रद्धा असणं खूप गरजेचे आहे. शंका घेऊन केलेले उपाय कधीच फळ रूप देत नाही. मैत्रिणींनो, आता बघा, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम शं शनेश्वराय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.